नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद पाटील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका कॅन्डलस्टिक बद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहे। त्या कॅन्डलस्टिकचं नाव आहे ट्विझर टॉप। तर ट्विझर टॉप ही कॅन्डलस्टिक ज्या वेळेला चार्ट वरती तयार होते त्यावेळेला मार्केटमध्ये कोणती मूवमेंट येते याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टडी करणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही बोर्ड वरती पाहू शकता की ट्विझर टॉप हा कॅन्डलस्टिकचा पॅटर्न कशा पद्धतीने तयार होतो। म्हणजेच ज्या वेळेला मार्केट अप ट्रेंड मध्ये असते आणि ज्या वेळेला रेजिस्टन्स लेवलला म्हणजेच टॉपला ज्या वेळेला अशा पद्धतीची कॅन्डल तयार होते त्यावेळेला त्या कॅन्डलस्टिकच्या प्रकाराला म्हणतात ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न। म्हणजेच इथं आपण या कॅन्डलस्टिकचा जर ऑब्झर्वेशन केलं तर या कॅन्डलस्टिकचा जो हाय आहे तो सेम आहे, या कॅन्डलस्टिकचा हाय सेम आहे, या पण कॅन्डलस्टिकचा हाय सेम आहे। त्याचबरोबर तर हा ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डलस्टिकचा प्रकार आहे। म्हणजेच मार्केट कंटिन्युअसली अप ट्रेंडला जात असते, त्यानंतर हा कॅन्डलस्टिकचा प्रकार तयार झाल्यानंतर मार्केट तिथून या ठिकाणी डाऊन ट्रेंडला जाते। तर ज्या वेळेला हा कॅन्डलस्टिकचा प्रकार कसा ओळखायचा, तर याची पहिली कॅन्डल असते ती या ठिकाणी दुसऱ्या कॅन्डल पेक्षा मोठी असते। हे तर या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीने या ठिकाणी कॅन्डल तयार झाली टॉपला तर या ठिकाणी तिथून ट्रेंड रिव्हर्स होण्याची शक्यता असते। तर हेच आपण चार्ट वरती कशा पद्धतीने तयार होते कॅन्डल हे पाहूया। तर या ठिकाणी एक अप ट्रेंड होता मित्रांनो, आज या चार्ट मध्ये तुम्ही पाहू शकता। तर एक अप ट्रेंड होता, त्यानंतर या ठिकाणी ट्विझर टॉप हा चार्ट वरती कॅन्डलस्टिकचा पॅटर्न तयार झाला आणि त्यामध्ये पाहू शकता की या दोन्ही कॅन्डलचा जो हाय आहे तो सेम आहे। तिथूनच या ठिकाणी मार्केट रिव्हर्स झाले आणि तुम्हाला एक मोठा डाऊन ट्रेंड कॅप्चर करता आला। तर या ठिकाणी जर तुम्ही या पद्धतीचा कॅन्डलस्टिकचा पॅटर्न तयार झाल्यानंतर जर तुम्ही पुट घेतला तर या ठिकाणी तुम्हाला एक मोठी मोमेंट कॅप्चर करता आली असती। तर अशा पद्धतीने आपण चार्टचा अभ्यास करत असताना स्टडी करणं गरजेचं आहे चार्टचा, कॅन्डलचा। तर अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आता चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना। थँक्यू।